नाशिक महानगरपालिकेतील भाजपचे गटनेते ॲडव्होकेट श्याम धर्मराज बडोदे यांनी गटनेते कार्यालयात कामकाजाची औपचारिक सुरुवात केली. या निमित्ताने राजीव गांधी भवन येथील गटनेते कार्यालयात तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कामकाजाची सुरुवात करण्यापूर्वी ॲडव्होकेट श्याम बडोदे यांनी मातोश्री जमुनाबाई यांच्या चरणी वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. मुलाचे स्वप्न साकार झाल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांच्या मातोश्रीने त्यांना आशीर्वाद दिले. या कार्यक्रमाला नगरसेवक शाहू खैरे, गुरमीत बग्गा, हेमंत शेट्टी, रुपाली निकुळे, संध्या कुलकर्णी, अजय बोरस्ते, सविता काळे, स्थायी समिती अध्यक्ष मच्छिंद्र सानप, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, गणेश गीते, सुनील देसाई आदी पदाधिकारी व सर्वपक्षीय नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी ॲडव्होकेट बडोदे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सचिन गायकवाड, टॉप न्यूज, नाशिक. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आदरणीय गिरीजी महाजन साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि नाशिक शहराचे तिन्ही आमदार, शहराचे अध्यक्ष यांच्या सर्वांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टीचं नाशिक महानगरपालिकेचे गटनेते म्हणून माझी निवड झाल्यानंतर या नाशिक महानगरपालिकेतल्या राजीव गांधी भवन या वास्तूतील या गटनेता कॅबिनची आज आम्ही विधिवत पूजा करून आज प्रत्यक्षात कामाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे.